नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत इंदापूर तालुक्यातल्या वरकुटेपाटी या ठिकाणी. दत्तू गोळे, दत्तात्रेय गोळे यांचा इथे एक व्यवसाय आहे मोठा, आणि या व्यवसायाच्या ठिकाणी इथून ते रस्त्यानं हायवेच्या कडेला इथं यांचा व्यवसाय आहे. त्यामुळं अनेक लोकांना ती वर्षभरच ती मदत करत असतात, नेहमी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना. परंतु आता ही दिंडी जी आली आहे त्या दिंडीसाठी सुद्धा त्यांनी आता मला वाटतं 6वं वर्ष आहे, 6 वर्ष झालं ते ह्या दिंडीची सेवा करतात. इथं त्यांना नाश्ता पाण्याची चहाची सोय करतात आणि इथं दिंडीकर अगदी विसावतात. आणि आत्ताच आपण इथं विसावा त्यांनी घेतला, चहा पाणी झालेला आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दिंडी चालक कोण आहेत मला सांगा. सांगा अध्यक्ष, दिंडी आपण किती वर्षापासून ही परंपरा जोपताय आणि दिंडी कुठल्या महाराजांची आहे सांगा मला. दिंडी गेली 20 वर्ष आळे ते पंढरपूर हा पायदिंडी सोहळा चालू आहे. आणि ज्या माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले त्या रेड्याची समाधी आळे या ठिकाणी आहे. आणि त्याचं प्रस्थान 8 तारखेला झालेलं आहे. आणि या दिंडीचा असं वैयक्तिक मालक कोणी नाही. ही आळे संतवाडी कोळवाडी यांची ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टनी ही दिंडी चालवली जाते. हे बघा, यांनी महाराजांनी इतका महत्वाचा मुद्दा मांडलाय की ह्या दिंडीचं चालक असं कुणी नाही, प्रमुख असं कुणी नाही. ह्यात येणारा प्रत्येक जण प्रमुख आहे. म्हणजे येणारा प्रत्येक जण स्वयंभू इच्छेने इथं येत असतो आणि ह्या दिंडीत सहभागी होऊन पांडुरंगाच्या ओढीनं पंढरपूरला जात असतो. परंतु या दिंडीतले सर्वजण एकमेकाची काळजी घेतात आणि तिथून निघाल्यापासून पंढरपूरपर्यंत आणि पंढरपूरपासून त्यांच्या गावापर्यंत पुन्हा सुखरूप एकमेकाला माघारी न्यायचं व्यवस्थित काम करतात, असं ते सांगतायत. आपले आता बरोबर आहेत ज्यांनी ह्या दिंडीची सेवा केली. आता त्यांनी चहा पाण्याच्या नाश्त्याची सोय केली, विश्रांतीची सोय केली. थोडा वेळ होईकांना दिंडी इथं विसावलेली आहे. आपल्याबरोबर दत्तू गोळे आहेत. बापू सांगा, तुम्हाला ही नेमकं ही भक्ती तुम्हाला कशी करावी वाटली किंवा का? साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा हे आपलं मानलं पाहिजे. आपण साधू संतांची सेवा केली पाहिजे, त्यांची सेवा करून आपल्याला त्याचं पुण्य मिळलं पाहिजे. आणि आपलं कर्म ते आपण केलं पाहिजे. ते जाता येता रस्त्यावर होते आणि ती मला भाग्य माझ्या नशिबात लाभलं. त्याबद्दल त्या दिंडी मालकाचं आणि सर्व संपूर्ण ह्या वारकऱ्यांचं आभार मानतो माझ्या इथं आल्या. महत्वाचा मुद्दा मांडलाय मालकांनी इथं की ते सांगतात की साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. आणि साधू संत जर आपल्या घरी आलं तर दिवाळी दसरा असा सण असं वाटलं पाहिजे. आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे की साधू संतांची सेवा घडली पाहिजे, तरच आपल्या घरावर कुटुंबावर संस्कार होतात. आणि ही जी वारीमध्ये येणारी लोक आहेत ती पवित्र पदस्पर्शाने अगदी पांडुरंगाच्या भेटीला जात असतात आणि ह्यांची सेवा होणं गरजेचं आहे. आणि दिंडी ही महाराष्ट्राची फार मोठी संस्कृती आहे, संस्कार आहेत आणि हे टिकले पाहिजे. प्रत्येकाला त्याला सहकार्य लाभलं पाहिजे. त्या उत्स्फूर्त पद्धतीनं पांडुरंगाच्या ओढीने दिंडीकर तिथं जात असतात. आता आपल्यावर काही महिला आहेत. ताई सांगा, आपण किती वर्षापासून दिंडीत येत आहे? 7-8 वर्ष. 7-8 वर्षापासून. तुमच्या घराची परंपरा आहे की तुम्हीच येत आहे? हो ना, आमच्या घराची परंपरा. घराण्याची परंपरा आहे. तुमच्या अगोदर कोण येत होतं? सासू येत होती माझी. सासूबाई येत होत्या. हो, ते आता आता- सासूबाई आलेत का? हो, नाही आता त्या थकल्यात. थकलेत, आजारीत. म्हणजे त्यांचा वारसा तुम्ही चालवताय. वा वा. काय नाव तुमचं? वंदना पांडुरंग निमसे. वंदना पांडुरंग निमसे. नेवशे निमसे. निमशे. बर बर. आता तुमच्या सहकुटुंब आलात का एकट्याच आलात? नाही, आम्ही दोघं आलो. दोघं जोडीनं आला. हो. वा वा. जोडीनं इथं आणि कोण कोण जोडीनं आले मला सांगा. तुम्ही जोडीनं आला? तुम्ही सर्वजण जोडीनं आलेत. वा वा वा. म्हणजे आता घरी कोण कोण? तुम्ही तुमच्या घरी कोण आहे आता? आमच्या घरी आता कोणच हा. नाही, मुलं मुंबईला असतात. वा. म्हणजे अक्षरशः ह्या दिंडीच्या काळामध्ये बघा सर्वांनी ज्याला पहिलं म्हणायचं घरावर तुळशीपत्र ठेवलं, प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं. तुळशीपत्र असं का म्हणायचं? तुळशी ही पवित्र आहे आणि तुळशीपत्र ठेवणं म्हणजे तुळशीपत्र ठेवून चांगल्या कामाला जाणं. आपण घरावर तुळशीपत्र ठेवून पंढरपूरला आलो, दिंडीला निघाला आहात. एक पवित्र काम आपण करत आहात आणि महाराष्ट्राच्या पुढच्या संस्कृतीला, पुढच्या पिढीला चांगला संदेश देत आहात. मला सांगा, तुम्ही तुमचं नाव सांगा. शैला महेंद्र जाधव. मी आळे फाट्यावरून चालले. त्या वर्षी वारीला आले, पण या वारीमध्ये एक मस्त सोय आहे ना, पण जेवण पाणी वगैरे सर्व व्यवस्थित. सोय म्हणून येतं का? सगळ्यांची सगळी सोय झालेली. सोय आहे म्हणून येतं का? नाही तसं नाही, मग? पण असं या दिंडीची खरंच चांगली दिंडी. दिंडी चांगली आहे, ठीक आहे. तुम्ही काय येता? आम्ही देवाचा येतो ना, मग पायवारीसाठी देवाचं दर्शन. पायवारी सेट येता. पण तुम्हाला कशासाठी, मनात तुमच्या काय वाटतं, कशासाठी येता तुम्ही? कशासाठी म्हणजे मग देवाचं हे भक्ती ना,
म्हणजे तुमच्या मनामध्ये हृदयापासून देवावर भक्ती आहे आणि त्या भक्तीची ओढ मनामध्ये आहे आणि त्या ओढीनं आपण पंढरपूरच्या दिशेने निघाला आहात. बघा ताईंनी मस्त उत्तर दिलं. इथं वयस्कर महिला कोणी आहेत का? या जरा पुढं. मला एखाद्या आजी संघ बोलायचे, आजी संघ बोलायचे एखाद्या. महाराज मला सांगा, तुम्ही वयस्कर आहात परंतु मला वाटतं तुमचा पेहराव सारं बघून तुम्ही, मला वाटतं 2-3 पिढ्या मागच्या तुम्ही ह्या अध्यात्मात तुम्ही असला पाहिजे किंवा तुमचा अध्यात्माचा गाढा अभ्यास असला पाहिजे तुमच्या पेहरावरून वाटतंय. मला सांगा थोडासा पंढरपूर, मुद्दाम एक प्रश्न आहे थोडा सामाजिक, तुम्हाला मुद्दाम तो प्रश्न विचारतोय. पंढरपूरचा पांडुरंग थोडंसं वादग्रस्त आहे. बघा प्रत्येक संताबद्दल, पंढरपूरच्या पांडुरंगाबद्दल 2 प्रभाव वाहतात. एक प्रभाव सांगतो की ते गौतम बुद्ध आहेत आणि एक प्रभाव सांगतो की ते पांडुरंग आहेत, द्वारकेचा राजा आहे. तुमचं मत काय? आमचं मत हे द्वारकेची अवघी संपदा घेऊन आली शकर पंढरी. आमचं ठाम मत आहे द्वारकेचाच पांडुरंग आहे, तो इथं पंढरपूरला आलेला आहे. आणि आम्ही जी दिंडी काढली तर आम्ही माऊलीबरोबर 15 ते 20 वर्ष चाललेलो आहे. त्याच्यानंतर आम्ही तुकाराम महाराजांबरोबर आलो तर आम्हाला बरीच लोक म्हणायची तुम्ही दुसऱ्यांनी दिंड्यांमध्ये जाता, तुमच्या गावात अधिष्ठान आहे तर तिथं तुम्ही काहीतरी करा. आमच्या गावाचं पण तेच म्हणणं होतं बा आपण दिंडी काढली पाहिजे. तर आम्ही 2007 साली आम्ही सगळे बसल्यानंतर ठरलं बा आपल्याला दिंडी काढायची. मग आम्ही त्यावेळेला दिंडी तेव्हा 2007पासून आम्ही दिंडी चालू केलेली. ती आज 20 वर्ष झाली त्या दिंडीला. 20 वर्ष होऊन माझे काही असू द्या. बोला बाबा, वय किती तुमचं? माझं वय 79. बघा 79 वर्षाचे आजोबा आता आपल्याबरोबर बोलले आणि त्यांनी सांगितलं, फार महत्वाचा त्यांनी मुद्दा मांडला आहे की निक्षून सांगतात की पंढरपूरचा पांडुरंग हा पांडुरंगच आहे. परंतु त्याच्यापेक्षा एक वेगळी बगल देऊन त्यांनी सांगितलं की आम्ही आधी तुकाराम महाराजांच्या दिंडीत जात होतो पण आमच्या गावामध्ये अधिष्ठान आहे, तिथं रेड्याची समाधी आहे. आळे कुठला तालुका तिथं? जुन्नर तालुका, पुणे जिल्हा जुन्नर तालुका. आळे ह्या गावामध्ये रेड्याची, जे ज्ञानेश्वर महाराजांनी आपण ऐकतो रेड्यामुखी वेद बोलीला, त्या रेड्याची समाधी त्या आळेमध्ये आहे जुन्नर तालुक्यामध्ये. आणि ह्या तालुक्यातली ही लोक आहेत आणि त्या आळे गावातली लोक आहेत. त्यांनी सांगितलं की आम्हाला पहिल्या दिंडीत आम्ही तुकाराम महाराजांच्या दिंडीत जायचो पण लोक म्हणली तुमच्याच गावात जर तिथं अधिष्ठान आहे, तिथं रेड्याची समाधी आहे तर ती दिंडी का काढत नाही. त्यांनी नुसतं एवढंच ऐकलं तर सर्व गावांनी मनाव घेतलं. आणि वयस्कर आजोबा आहेत ते सांगतात की गेल्या 20 वर्षापासून आम्ही ही रेड्याची दिंडी काढतोय आणि ह्या दिंडीमध्ये अथक त्यांचं काम चालू आहे आणि समाज प्रबोधनाचं काम चालू आहे. काय सांगता आजी? आम्ही सांगतो आमच्या गावचीच रेड्या समाधीची दिंडी आहे. 20 वर्ष झाले तसं आम्ही पायी दिंडी चालवतोय. सगळी सोय आहे आमच्या दिंडीमध्ये, इथून तिथून पण सोय आहे आमची सगळी. आणि आनंदाने जातोय पांडुरंगाच्या भेटीला, आनंदाने येतोय आम्ही. काय आता तुम्ही दिंडीत? पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठी. पांडुरंग भेटतो का तुम्हाला? आणि मग भेटलं बिगर आहे का? कसं वाटतं भेटल्यावर? लय आनंद वाटतो. लय आनंद वाटतो. पांडुरंगाला कसं वाटतं? पांडुरंगाला आता काय तू कसं वाटत असेल त्याला वाटत पण आम्हाला वाटत आनंद. अहो त्याला कसं वाटतं? तुमची वाट बघत बसलाय तो. तुम्ही तिथं पोहोचला की त्याला तितकाच आनंद होतो. म्हणून एवढे 25 लाख भाविक येत आहेत म्हणजे त्याला किती आनंद होत असेल. तुमची वाट बघत बसलाय पांडुरंग. आणि आजी तुम्ही जोडीनं आलाय का? कसा आला मग? एकट्याचा आला? घरी कोण असतं? घरी सगळे सुना म्हातारे. मी सर्वांना एक प्रश्न विचारतोय मीडियाच्या माध्यमातून. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि दिंडी बऱ्याचशा पिढ्या झाल्या ही दिंडी चालू आहे, दिंडीची परंपरा चालू आहे. आणि अख्ख्या जगात फक्त भारतातच ही परंपरा आहे आणि भारतापैकी फक्त महाराष्ट्रातच ही परंपरा आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहोत की एक ऊर्जा असते वेगळी. पांडुरंग भेटेल तिथं गेल्यानंतर पण रस्त्यानं जाताना तुमचा आजार, तुमचं दुखणं, कंबर, हाडं, गुडघं काही दुखत नाही. घरी बसल्या दुखतं का नाही? आणि हिथं दुखत नाही. हीच पांडुरंगाची कृपा आहे आणि हीच मोठी ऊर्जा आहे. चालले काय वाटत सकाळची नाही मी चालायची, मी बरोबर चालते पार काकडा पर्यंत. मला बघा आजी सांगतात काकडा होस्तोर चालते. म्हणजे तुम्हाला एक ताकद मिळते देवाकडून. भारी ताकद मिळते, देवले मला सहाय्य करतात. बघा आणि हेच सांगत असताना पांडुरंगाची ही कृपा समजावर होत असते आणि ही परंपरा कायम राहिली पाहिजे. आपण फक्त वय झाल्याच नाही आलं पाहिजे. म्हणजे माळा दात पडल्यावर कुणी माळा घालील परंतु तरुणपणी तुम्ही माळा घातल्या पाहिजेत. आणि तरुणपणी माळा घातल्यानंतर कारण
80 वर्षाच्या आजोबांना आपण काही सांगू शकत नाही, त्यांचा आपण आदर करू शकतो, परंतु मुलांना तुम्ही सांगू शकता हक्कानं, कारण मुलांमध्ये एक ऊर्जा असते. मुलांनी टाळ वाजवला पाहिजे, मुलांनी पकवाज वाजवला पाहिजे, मुलं वारीत आली पाहिजेत, मुलं कीर्तनकार झाली पाहिजेत, तर ही महाराष्ट्राची पडझड पुन्हा घडेल, महाराष्ट्र पुन्हा राष्ट्र उभा राहील. पाहता न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. आणि पोरं येतात धन्यवाद.